कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचे प्रवाह थेट रेल्वे मार्गावर आल्याने रुळाखालील खडी वाहून जाण्याची घटना नेरळजवळ घडली. नेरळ कर्जत भागातील 87-6 या ठिकाणी रुळाखालील खडी वाहून गेल्याने पहाटेच्या वेळी उपनगरीय लोकलची वाहतूक मंदावली होती. मध्यरात्री 2 वाजता ही घटना येथील गेटमन यांच्या लक्षात आल्यानंतर पहिली दूध लोकल गेल्यानंतर वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. दरम्यान तेथील पुलाखाली गर्डर टाकण्याचे काम अर्धवट असल्याने तेथील 10 घरांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याची घटना घडली. मध्य रेल्वेवरील नेरळ कर्जत भागात असलेल्या रेल्वे फाटक 21 या ठिकाणी एक लहान पूल आहे. माथेरानच्या डोंगरातील पाणी त्या पुलाखालून जाण्याचा मार्ग आहे. त्या पुलाखालून अधिक प्रमाणात पाणी वाहून यावं यासाठी सिमेंट गर्डर आणण्यात आले होते. मे महिन्यात आणण्यात आलेले गर्डर टाकण्याचे काम मध्य रेल्वेकडून करण्यात आले नाही, त्यामुळे त्या भागातून वाहून जाणारे पाणी मार्ग मिळेल त्या भागातून वाहत जात होते. काल सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस यामुळे नेरळ आईस फॅक्टरीच्या मागे असलेल्या भागातून पाणी अस्ताव्यस्त पसरले. त्या पाण्याने नंतर काळेकर चाळीमधील घरांमध्ये धाव घेतली. तेथे 6 खोल्यांमध्येही पाणी मध्यरात्री शिरल्यानं तेथे रहिवाशांची तारांबळ उडाली. त्यानंतर या पाण्याने रेल्वे मार्गाकडे वाट काढली आणि पाडा येथे असलेल्या रेल्वे फाटक येथे प्रचंड पाणी वाहत होते. त्या पाण्यामुळे रेल्वे फाटक काही काळ वाहनाच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. तर नंतर पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्या पाण्याने थेट रुळाखालील खडी वाहून गेली. साधारण 10 मीटर भागातील खडी वाहून गेल्याने फक्त रुळावर राहिले आणि खडी दिसेनाशी झाली. ही माहिती तातडीने स्थानिक प्रबंधक यांना देण्यात आली. त्यानंतर कर्जतकडून नेरळकडे येणाऱ्या गाड्या आणि नेरळकडून कर्जतकडे जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली. त्यावेळी मध्य रेल्वेकडून JCB मशीन आणि खडी मागवण्यात आली आणि ती खडी रुळाखाली टाकण्यात आली. शेवटी तब्बल 2 तासांनी ते काम पूर्ण करण्यात आले. त्यासाठी मोठे मनुष्यबळ मध्य रेल्वेकडून तैनात करण्यात आले. या पाण्याने परिसरात असलेले चंचेआळीमधील 3 घरांना लक्ष्य केले. त्या पाण्याने चाळीमधील घरांमध्ये साधारण 3 फूट पाणी दिसून आले. मध्यरात्र 3 पासून हे लोक रात्र जागून काढत होते. तर दुसरीकडे याच परिसरात गंगानगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. तर निर्माण नगरीमधील अनेक इमारतींच्या खाली पाणी असल्यानं कोणालाही घराबाहेर पडता येत नव्हतं. जवळजवळ 1:30 ते 2 वाजल्यापासून एवढं हे पाण्याचं रात्रभर पाऊस पडतोय. तिथे कालेकर चालीमध्ये प्रत्येक रूममध्ये जवळजवळ 6-7 रूम आहेत, त्या पाण्याखाली गेलेले आहेत आणि 4 रूममध्ये जवळजवळ 1.5 ते 2 फूट पाणी होतं आणि वरून येणारं पाणी आहे ते पूर्ण गावाकडे डायव्हर्ट होऊन गेटच्या बाजूला असलेल्या मोरीमध्ये क्रॉस होऊन ते पलीकडे त्यांच्या चालीमध्ये जवळजवळ 3 फूट पाणी होतं. आणि आता आलेले साहेबांकडं तिथे विचारणा केल्यानंतर त्या लोकांनी तिथे साहेबांनी सांगितलं ते IWचं काम आहे, ते PWचं काम नाही आणि हे IW करेल, आम्ही काय करू शकत नाही असं साहेबांचं म्हणणं आहे. या मोरीच्या वरती जे मोरी आहे 5 फूट मोरी आहे, या मोरीच्या तोंडावरती त्यांनी मोठे मोठे गर्डर बनवलेले आणि ते त्यांनी त्या पूर्वी पाणी जात होतं त्याच्या तोंडावरती आणून ते तिथं ठेवलेले आहे. त्याच्यामुळे तो पाणी सगळं गावाकडे जावं. हेच पाणी इकडनं गावाकडनं जाऊन ते रेल्वेच्या बाजूला असलेल्या मोरीतनं पाण्याला जाण्याला मार्ग कमी असल्यामुळे रेल्वेची सगळी खडी वाहून गेली होती. सकाळी रात्री जवळजवळ 3-4 वाजल्यापासून ते लोक JCBच्या सहाय्याने ती पुन्हा ती खडी वाहून गेलेली खडी पुन्हा रेल्वेचं काम त्यांनी पूर्ण केलं. कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ.